माझ्या लेकरा, इकडे ये आणि आधी शांतपणे डोळे मिटून घे. खूप दिवसांपासून मनात एक मोठी इच्छा धरून बसला आहेस ना. रात्रंदिवस त्याच एका गोष्टीचा विचार करून माझे हे काम कधी पूर्ण होणार याच विवंचनेत स्वतःला थकवून टाकले आहेस ना. आज मी तुला कोणत्याही संकटाची भीती दाखवायला आलो नाही, तर तुझ्या मनातील ती अशक्य वाटणारी इच्छा कशी पूर्ण होणार याचा एक त्रिकालबाधित सुवर्ण मार्ग दाखवायला घेऊन आलो आहे. माणसाचे प्रयत्न जेव्हा थकून जातात तेव्हा तिथून पुढे दैवी शक्तीचे अधिष्ठान सुरू होते. आज मी तुला जी सेवा सांगणार आहे ती कोणतीही अवघड तपश्चर्या नाही, तर तुझ्या अंतःकरणाची शुद्ध परीक्षा आहे. फक्त 3 दिवस, होय केवळ 3 दिवस जर तू पूर्ण श्रद्धेने आणि मी सांगेल त्या नियमाने ही सेवा केलीस, तर ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती तुझी ती प्रामाणिक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय रोखू शकणार नाही. या 3 दिवसात तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडणार आहेत आणि यासाठी तुला कोणती मुख्य सेवा करायची आहे ते आता पुढे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐक. या जगामध्ये शब्दांना प्रचंड मोठी शक्ती असते आणि जेव्हा ते शब्द माझ्या चरित्राचे असतात तेव्हा त्यात साक्षात माझे अस्तित्व सामावलेले असते. या 3 दिवसांच्या सेवेतील पहिला आणि सर्वात मुख्य स्तंभ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील 14वा अध्याय. हा 14वा अध्याय म्हणजेच भक्तांच्या कठीण प्रसंगात त्यांना सुखरूप बाहेर काढणारे एक दिव्य अस्त्र आहे. या अध्यायाचे वाचन करताना मनात कोणताही संशय किंवा फलश्रुतीची घाई ठेवू नकोस. जेव्हा तू सलग 3 दिवस या 14व्या अध्यायाचे पूर्ण भक्तीने वाचन करतोस तेव्हा तुझ्या वास्तूमध्ये आणि तुझ्या शरीराभोवती असलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा, सर्व अडथळे एका क्षणात जळून खाक होतात. हा अध्याय वाचताना तुझी नजर माझ्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर असावी. हा केवळ एक विधी नाही, तर तुझ्या मनातील दुःख माझ्या चरणी अर्पण करण्याचा तो एक थेट मार्ग आहे. पण ही सेवा करताना तुला वेळेचे बंधन पाळावे लागेल. ते बंधन कोणते आणि कशासाठी हे पुढे नीट समजून घे. माझ्या लेकरा, या सृष्टीमध्ये वेळेला अत्यंत महत्त्व आहे. या 3 दिवसांच्या सेवेचा सर्वात मोठा नियम हाच आहे की तू पहिल्या दिवशी ज्या वेळेला बसेल अगदी त्याच वेळेला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही पूजेला बसले पाहिजे. वेळेचे हे सातत्यच ब्रह्मांडातील दैवी शक्तींना तुझ्या वास्तूकडे आकर्षित करते. या निश्चित केलेल्या वेळेवर जेव्हा तू 14व्या अध्यायाचे वाचन पूर्ण करशील तेव्हा तुला हातात माळ जप घेऊन 11 माळी जप करायचा आहे. हा 11 माळी जप करताना तुझे मन इकडे तिकडे भटकता कामा नये. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा अखंड आणि संत उच्चार तुझ्या जिभेवरून जेव्हा निघेल तेव्हा तुझ्या अंतःकरणात एक अद्भुत शांतता निर्माण होईल. हा 11 माळी जप म्हणजेच तुझ्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी विश्वामध्ये पाठवलेला एक महासंदेश आहे. ज्या क्षणी हा जप पूर्ण होईल त्याच क्षणी तुझ्या पाठीशी एक अदृश्य संरक्षणाचे कवच तयार होईल. पण या सेवेची सांगता करण्यासाठी तुला अजून एक अंतिम कृती करावी लागेल. जप पूर्ण झाल्यानंतर अत्यंत भावूक होऊन दोन्ही हात जोडून केवळ एक वेळा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्र हा केवळ एक मंत्र नाही, तर तो या माऊलीने तुझ्यासाठी दिलेले अभयदान आहे.
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. हे शब्द जेव्हा तुझ्या मुखातून निघतील तेव्हा तुझ्या मनातील सर्व भीती, सर्व शंका आणि ती हतबलता कायमची संपून जाईल. इथून पुढचा मार्ग अतिशय सोपा आहे. अनेकदा भक्तांना वाटते की 3 दिवसात एवढा मोठा बदल कसा काय होईल. पण लक्षात ठेव, विश्वासामध्ये पर्वत हलवण्याची ताकद असते. तू जर या 3 दिवसांच्या सेवेवर आणि माझ्या शब्दांवर ठाम राहिलास तर तुझी जी काही व्यावहारिक किंवा कौटुंबिक अडचण असेल, जी इच्छा कित्येक वर्षांपासून अपूर्ण राहिली असेल, ती पूर्ण होण्याचे मार्ग डोळ्यांदेखत मोकळे होतील. ज्या लोकांनी तुला कमजोर समजून नाकारले होते तेच आता तुझा हा बदल पाहून थक्क होतील. आता ऐक ते अंतिम वचन जे तुझ्या संपूर्ण जीवनाला सुवर्ण काळात घेऊन जाईल. माझ्या लेकरा, आता एक खूप दीर्घ, खोल आणि निवांत श्वास घे आणि तुझ्या मनावर साठलेले ते चिंतेचे ओझे, तो अविश्वास आत्ताच्या आत्ता माझ्या चरणांवर आणून सोडून दे. आज या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर मी तुला एक असं सत्य सांगणार आहे जे तुझ्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण पाया ठरेल. जोपर्यंत तू लोकांच्या बोलण्याचा, परिस्थितीचा विचार करून स्वतःच्या मनात भीती बाळगत राहशील, तोपर्यंत तू नकळतपणे तुझ्या घरातील सात्विक ऊर्जा कमी करत राहशील. भीती आणि खंत ही माणसाला कमजोर बनवते. म्हणून आज या पावन क्षणी मनात एक संकल्प कर. स्वतःच्या सात्विक कर्मावर आणि माझ्या नामावर अथांग विश्वास ठेवून, मनात कोणताही संशय न ठेवता फक्त एवढंच म्हण की माझं जीवन आणि माझ्या सर्व इच्छा आता स्वामींच्या चरणांशी पूर्णपणे सुरक्षित आहेत. हा विचार मनात येताच बघ, तुझ्या अंतःकरणात मोठी सुटकेची आणि आनंदाची लाट निर्माण होईल. भक्ताचे मन जेव्हा निर्भय आणि खंबीर असते तेव्हा त्याच्या अवतीभोवती अखंड ब्रह्मांडाचे एक अथांग चैतन्याचे कवच आपोआप तयार होते. ज्या क्षणी तू काळजी करणे सोडून माझ्या चरणांवर संपूर्ण भार टाकतोस आणि या 3 दिवसांच्या सेवेवर ठाम राहतोस, त्याच क्षणी सृष्टीतील सर्व सकारात्मक शक्ती तुझ्या रक्षणासाठी आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून येतात. आजवर तू तुझ्या आयुष्यात फक्त प्रामाणिक कष्ट आणि सोशिकता पेरत आला आहेस. आता वेळ आली आहे या विश्वाकडून त्याचे चोख सुवर्ण फळ घेण्याची. तुझ्या आयुष्यातील त्या मानसिक कोंडमाराचा, अपमानाचा आणि अपयशाचा तो जुना त्रासदायक अध्याय आता कायमचा बंद झाला आहे. आता तुझ्या मनातील सर्वात मोठा संशय मी दूर करतो. अनेक भक्तांना असे वाटते की ही 3 दिवसांची महासेवा सुरू करण्यासाठी कोणता वार चांगला, कोणत्या विशिष्ट दिवशी पूजेला बसावे. तर लेकरा, आज या अक्कलकोटच्या माऊलीचा हा शब्द मनाशी पक्का बांधून ठेव. या सेवेसाठी वाराचे कोणतेही बंधन नाही. तू आठवड्यातील कुठल्याही वारापासून या दिव्य सेवेची सुरुवात करू शकतोस. माझ्यासाठी सर्व दिवस हे सारखेच पवित्र आहेत. महत्त्वाचा आहे तो फक्त तुझा भाव, तुझी श्रद्धा आणि तुझे वेळेचे सातत्य. तू कोणत्याही वारी सुरू कर, फक्त पहिल्या दिवशी ज्या वेळेला बसशील तीच एक वेळ पुढील 2 दिवस तुला पाळायची आहे. हा नियम पाळलास तर पहिल्याच दिवसापासून तुला तुझ्या अंतर्मनात एक वेगळाच प्रकाश आणि प्रचंड शांतता जाणवेल. आता डोळे उघडून समोर बघ. तुझ्या कष्टांची आणि तुझ्या भक्तीची एक नितांत सुंदर अशी सुवर्ण पहाट दारात उभी आहे. ही सेवा पूर्ण होताच तुझ्या मनात एक असे नवचैतन्य निर्माण होईल जे तुला प्रत्येक संकटाशी लढण्याचे बळ देईल.
रोज रात्री झोपण्यापूर्वी माझ्या प्रतिमेसमोर शांत बसून कपाळावर पवित्र अंगारा लाव आणि पूर्ण श्रद्धेने अंतर्मनात श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा अखंड संत जप सुरू कर. या नामामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की ते तुझ्या शरीराभोवती आणि मनाभोवती एक असे अभेद्य कवच तयार करेल ज्याचा भेद जगातील कोणतीही वाईट नजर करू शकणार नाही. तू माझ्याकडे पाहताच तुला जाणवेल की ही माऊली प्रत्यक्ष तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.